माहितीये का, इंग्रजी भाषा ही एका कोडसारखीच आहे. म्हणजे बघा ना, फक्त काही मोजकी अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द आणि वाक्य तयार होतात. खूप इंटरेस्टिंग आहे हे. चला तर मग हा कोड नेमका काय आहे तो उलगडून पाहूया. कधी विचार केलाय का की इंग्रजीमधलं प्रत्येक पुस्तक, प्रत्येक गाणं किंवा अगदी प्रत्येक मेसेज लिहिण्यासाठी फक्त आणि फक्त 26 अक्षर वापरली जातात? कमाल आहे ना. ही 26 अक्षरं इतकी शक्तिशाली कशी काय असू शकतात? आज आपण त्यांचीच ही ताकद बघणार आहोत. तर या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया त्या 26 मूलभूत अक्षरांपासून. मग त्यांचे काही सोपे नियम समजून घेऊ. त्यानंतर ही अक्षरं एकत्र येऊन शब्द कसे बनतात ते पाहू. मग शब्द बनवण्याचे काही सोपे मार्ग शिकू. आणि शेवटी या सगळ्याची एक छोटीशी उजळणी करू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. 26 बिल्डिंग ब्लॉक्स. जसं एखादी मोठी इमारत बांधायला विटा लागतात, अगदी तसंच इंग्रजी भाषेचा पाया ही 26 अक्षरं आहेत. चला या पायाभूत घटकांना जरा जवळून बघूया. हो, बरोबर ऐकलंय. फक्त 26 अक्षरे. इंग्रजी मुळाक्षरांची संख्या फक्त इतकीच आहे. आणि भाषेच्या या अफाट विश्वाची सुरुवात याच 26 चिन्हांपासून होते. पण एक गंमत आहे. ही 26 अक्षरं सगळी सारखी नाहीत. यांची 2 महत्वाच्या गटांमध्ये विभागणी होते. यातले 5 आहेत वावल्स म्हणजे स्वर, ए, ई, आय, ओ, यू. आणि बाकीची जी 21 उरली ती आहेत कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्वरांशिवाय कोणताही अर्थपूर्ण शब्द बनूच शकत नाही. आता येतोय आपला दुसरा भाग, मुळाक्षरांचे नियम. बरं, आता आपल्याकडे बिल्डिंग ब्लॉक्स तर आहेत, पण ते वापरायचे कसे याचे काही नियमही आहेत. याच नियमांमुळे भाषेला एक शिस्त आणि अर्थ मिळतो. चला बघूया काय आहेत हे नियम. हे नियम तसे खूप सोपे आहेत, पण खूप महत्वाचे आहेत. पहिला, प्रत्येक शब्द हा मुळाक्षरांनीच बनतो. दुसरा, प्रत्येक शब्दात कमीत कमी एक स्वर म्हणजे वावेल हवाच. तिसरा नियम, वाक्याची सुरुवात करताना किंवा कोणाचं खास नाव लिहिताना कॅपिटल लेटर्स वापरतात. आणि चौथा, अल्फाबेटिकल ऑर्डर, ज्यामुळे डिक्शनरीसारख्या ठिकाणी माहिती शोधणं एकदम सोपं होतं. आता वळूया तिसरा भागाकडे, अक्षरांपासून शब्दांपर्यंत. बघा, आपल्याकडे अक्षरं आहेत आणि नियमही आहेत. पण खरी जादू तर तेव्हा होते जेव्हा ही सुटी अक्षरं एकत्र येतात आणि त्यातून अर्थपूर्ण शब्द तयार होतात. हे नक्की घडतं कसं? याच जादुई प्रक्रियेला म्हणतात शब्दनिर्मिती किंवा इंग्रजीत वर्ड फॉर्मेशन. ही एक अशी कला आहे जिथे आपण अक्षरं किंवा कधीकधी इतर शब्दांचा वापर करून नवीन शब्द तयार करतो. एक अगदी सोपं उदाहरण घेऊया. ॲट हा शब्द. यात ए हा स्वर आहे. विचार करा, जर हा स्वर नसता तर हा शब्दच तयार झाला नसता, नाही का? आणि आता बघा, ॲटच्या आधी फक्त एक सी अक्षर लावलं आणि तयार झाला कॅट. हा एक पूर्णपणे नवीन अर्थाचा शब्द आहे की नाही सोप्पं? हीच तर आहे शब्दनिर्मितीची खरी गंमत. आणि आता आपला चौथा विभाग, शब्द निर्मितीचं टूलकिट. म्हणजे अशी काही साधने जी वापरून आपण आपला शब्दसंग्रह सहज वाढवू शकतो. हे एका टूलकिटसारखंच आहे, ज्यात नवीन शब्द बनवण्याची हत्यारं आहेत. यातलं पहिलं टूल आहे कंपाऊंड वर्ड्स म्हणजे संयुक्त शब्द. यात काय होतं तर 2 वेगळे शब्द एकत्र येतात आणि एक नवीन शब्द तयार होतो. जसं की सन आणि लाईट यांना जोडलं की तयार होतो सनलाईट. सोपं आहे. आपल्या टूलकिटमधलं पुढचं साधन आहे प्रिफिक्स. सोप्या भाषेत सांगायचं तर उपसर्ग. हा एक छोटासा शब्दांश असतो जो शब्दाच्या सुरुवातीला लागतो आणि त्याचा अर्थ चक्क बदलून टाकतो. उदाहरणार्थ हॅपी म्हणजे आनंदी, पण त्याच्या आधी फक्त अन हा उपसर्ग लावला की तयार होतो अनहॅपी म्हणजे दुःखी. बघा, एका छोट्या शब्दांशाने अर्थ कसा एकदम उलटा झाला. आता जसं उपसर्ग शब्दाच्या आधी लागतो तसंच काहीतरी शब्दाच्या शेवटी पण लागतं. त्याला म्हणतात सफिक्स किंवा प्रत्यय. हा शब्दाच्या शेवटी जोडला जातो आणि त्याचा स्वरूप किंवा कार्यच बदलून टाकतो. जसं की टीच हे एक क्रियापद आहे म्हणजे शिकवणे, पण त्याला ER हा प्रत्यय लावला की तयार होतो टीचर म्हणजे शिक्षक. पाहिलं, शब्दाचं स्वरूप कसं बदललं, क्रियेचं नाम झालं. आणि आता येतोय आपला शेवटचा विभाग, एक छोटीशी उजळणी. चला आतापर्यंत जे काही पाहिलं ते एकदा पटकन नजरेखालून घालूया, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आता एक छोटासा प्रश्न. रेन आणि कोट या 2 शब्दांना जोडलं तर कोणता नवीन शब्द बनेल? बरोबर, रेनकोट. हीच तर गंमत आहे संयुक्त शब्दांची. आणि हो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे योग्य स्पेलिंग. कारण स्पेलिंग चुकलं की अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.
जसं की अनहॅपी नाही तर अनहॅपी, प्लेयर नाही प्लेयर, आणि सनलाईट असं वेगळं नाही तर सनलाईट असं एकत्र लिहिणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर हे 5 मुद्दे कायम लक्षात ठेवायचे. मुळाक्षरांमध्ये 26 अक्षरं आहेत, प्रत्येक शब्दाला स्वरांची गरज असते, उपसर्ग शब्दाच्या सुरुवातीला लागतात, प्रत्यय शेवटी लागतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य स्पेलिंग अर्थासाठी खूप आवश्यक आहे. तर आता हे सगळे नियम आणि युक्त्या कळण्यावर एक प्रश्न मनात येतोच की या खेळाचा वापर करून रोजचा रोज कितीतरी नवीन शब्द बनवता येऊ शकतात, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.